महाराष्ट्रातील सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री फडणवीस यांचे चौकशीचे आदेश. अहिल्यानगरात रस्ता रोकोमुळे परिस्थिती बिघडली. अहिल्यानगरात धार्मिक गट रस्त्यावर, आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार. 5 ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण होणार. मंत्री बावनकुळेंच्या आदेशानुसार नुकसानीचे पंचनामे सुरू. असरुद्दीन ओवैसी यांना कोल्हापूरकरांचा विरोध. ओवैसींच्या दौऱ्याविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. धर्मगुरूंचा अपमान झाल्याचा दावा. अहिल्यानगरच्या कोटला इथं रस्ता रोकोमुळे परिस्थिती बिघडली. शिवाजी पार्कात चिखलात दसरा मेळावा घेण्यावर ठाकरे गट ठाम. दसरा मेळावा ऑनलाईन घ्या, भाजपची सूचना. ठाकरे गटाला नापसंत. राष्ट्रवादीशी युती नको रे बाबा. रायगड शिवसेना ठाम भूमिकेत. तटकरेंच्या सोबतचा वाद रायगडात विकोपाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पूरग्रस्त जिल्ह्यांचा आढावा. लातूर, सांगलीसह जालन्यातील ग्रामस्थांना मदत. मराठवाड्यावरचं पूरसंकट कायम. नाथसागरमधील विसर्गामुळे गोदावरी फुगली. नाशकातही प्रचंड आव्हानात्मक स्थिती. पूरग्रस्तांसाठी मंदिरांनी दानपेट्या उघडल्या. 4 मंदिरांकडून पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतीची सुरुवात. मंदिरातील भक्तांचं धन गरजवंतांच्या झोळीत. आरक्षणासाठी लातूरात सकल धनगर समाज आक्रमक. मांजरा नदीत उड्या मारून जलसमाधी घेण्याचा इशारा. धनगरांना हवंय अनुसूचित जमातीचं आरक्षण. येवला तालुक्यात मुसळधार पाऊस. अंदरसूल नदीला पूर. छगन भुजबळ यांच्याकडून नुकसानीची पाहणी. धाराशिवमधील मांजरा नदीला महापूर. पांढरेवाडी इथल्या 45 कुटुंबांचं स्थलांतर. दक्षिण सोलापुरात अतिवृष्टीनं शेतकरी त्रस्त. लिंबाच्या बागेत साचलं गुडघाभर पाणी. पावसामुळे कुकडी प्रकल्पातील धरणं ओव्हरफ्लो. येडगाव धरणातून कुकडी नदीपात्रात विसर्ग. कुकडी नदीनं केलं रौद्र रूप धारण. असला आगाऊपणा करू नका. पुराच्या पाण्यात शिरणं तरुणाच्या आला अंगलट. काजळा इथं उपस्थितांनी मदत केली आणि आगाऊ तरुणाचा जीव वाचला. नाल्यात पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू. नाल्यावर झाकण नसल्यानं अपघात. केडीएमसीच्या कारभारावर नागरिकांचा संताप. सोनम वांगचुक यांच्या भोवतीचा फास आवळला. वांगचुक यांच्या आर्थिक व्यवहारात सापडली बेशिस्त. रासुका अंतर्गत सोनम वांगचुक सध्या अटकेत. ऑपरेशन सिंदूर खेळातही यशस्वी. पंतप्रधान मोदींचं अनेक नेत्यांकडून भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन. भाजपचा डाव्यांवर फोटो बॉम्ब. रासू गवई संघ व्यासपीठावर आल्याचा फोटो व्हायरल. कमल गवई यांच्याबाबतच्या वादानंतर भाजपचा फोटो बॉम्ब. कमल गवई यांच्या हजेरीबाबत डाव्यांकडून बुद्धिभ्रम. मुंबईत 63 रुग्णांना हवंय हृदय. यंदा 14 जणांचं हृदय प्रत्यारोपण संपन्न. गेल्या 10 वर्षात केवळ 229 हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया. कबुतरांसाठी 12 वॉर्डमध्ये मुंबई पालिका उभारणार सरकारी कबुतरखाने. जैनांच्या मतांसाठी सरकारी कबुतरखाने उभारले जाण्याची चर्चा.